अन्न शिजवण्यासाठी आपण जे धातू वेगवेगळे वापरतो, म्हणजे अगदी सुरुवातीला आपण मगाशी मी जसं म्हटलं माती वापरली, मग तांब्या पितळ्याची, अॅल्युमिनियमची भांडी वापरली किंवा कास्ट आयर्न वापरतो आपण अजून सुद्धा म्हणजे स्टेनलेस स्टील वापरतो. तर हे जे सगळे धातू किंवा माती सुद्धा, मातीला पण आता मी धातूमध्ये धरते आता पुरेसं. तर हे जे सगळे धातू आहेत, ते आपल्याला आरोग्याला अपायकारक आहेत का त्यातले कुठले? आणि ते कसं आपल्याला समजणार की ह्यातलं काही आपल्याला अपायकारक आहे का? आता इथे गंमत अशी आहे की माती असो, अॅल्युमिनियम असो, हिंदालियम असो, त्याच्यानंतर पुढे आपण कास्ट आयर्न वापरलं, म्हणजे टेफ्लॉन. विजाचा तवा वापरला, तांब्याची भांडी वापरली आणि स्टील पर्यंत आलो आपण. प्रत्येक वेळेला परत प्रगती आहे. म्हणजे आता परत मी सांगेन की ह्याच्यातलं वाईट काहीच नाही, पण वाईट असणं आपल्याला कसं असतं की आपण चांगलं आणि वाईट याच्यामध्ये सगळ्या गोष्टी वर्गीकरण करतो. बरोबर, 0-1. म्हणजे पुढे तर मी सांगणारच आहे की बेस्ट फिट बघायला पाहिजे.